वेलकम बैक टू ऑफिशियल अख्तर रहमान सर यूट्यूब चैनल। दोस्तों, मराठी अध्यापन शास्त्र को लेकर, मराठी पेडागॉजी को लेकर महत्वपूर्ण प्रश्न विश्लेषण के साथ आज के इस वीडियो में हम देखने वाले हैं, क्योंकि परीक्षा में अब सिर्फ 21 दिन का वक्त बचा है और मराठी भाषा पेडागॉजी में, मराठी अध्यापन शास्त्र में पेपर 1 और पेपर 2 में जिस प्रकार के प्रश्न आपको 6 सितंबर 2026 को पूछे जाएंगे, दोस्तों उसी प्रकार के प्रश्नों का आज के इस वीडियो में हमने समावेश किया है। तो चलिए वीडियो शुरू करते हैं। व्हिडिओ सुरू करण्या अगोदर आपण जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा, साईडचे जे बेल नोटिफिकेशन आहे त्याला देखील ऑन करा, जेणेकरून आपल्याला अशाच प्रकारचे व्हिडिओ वेळेवर पाहायला मिळेल। डिस्क्रिप्शनमध्ये आमच्या टेलिग्राम आणि व्हॉट्सअप चॅनलची लिंक सुद्धा दिलेली आहे, तिथे जाऊन आपण आमच्या टेलिग्राम आणि व्हॉट्सअप चैनल सुद्धा ज्वाइन करू शकतात। और दोस्तों, अगर आप हमारे चैनल की मेंबरशिप हासिल करना चाहते हो तो ज्वाइन बटन को ज्वाइन कर आप हमारे चैनल की मेंबरशिप हासिल कर सकते हैं। सीटेट 6 सितंबर 2026 और महाटेट 2026 के लिए आपको हमारे सभी लाइव प्लस रिकॉर्डेड लेक्चर बिल्कुल फ्री में देखने के लिए मिलेंगे। तो अभी ज्वाइन बटन को ज्वाइन कर आप हमारे चैनल की मेंबरशिप हासिल कर सकते हैं। वीडियोला प्लीज लाईक करा आणि आपण जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा। पाहूया प्रश्न क्रमांक 1। प्रत्येक प्रश्न जे आहे ते परीक्षेसाठी महत्त्वपूर्ण असणार आहे। आता हे बघा, प्रश्न आहे की ओघवता म्हणजे फ्लुएन्सी म्हणजे काय, अशा प्रकारे हा प्रश्न आहे आणि सीटेट मध्ये तुम्हाला अशाच प्रकारचे प्रश्न विचारले जातात। 4 ऑप्शन्स दिलेले आहे आणि बरोबर उत्तर काय आहे सर, डायरेक्ट उत्तर आपण पाहणार आहोत। तर हे बघा, बोलणे, वाचणे आणि लिहिणे यातून स्वतःला समाधानकारकपणे व्यक्त करणे म्हणजेच ओघवता होयो। ऑप्शन जे डी असेल सर, पर्याय जे 4 दिलेला आहे आपला बरोबर उत्तर राहणार आहे। ऑप्शन जे 4 असेल योग्य उत्तर असणार आहे, कारण की ओघवता म्हणजे भाषेच्या सहज, प्रभावी आणि विना अडथळा म्हणजे विदाउट एनी प्रॉब्लेम वापर करून आपले विचार मांडण्याची क्षमता होयो। यामध्ये व्यक्ती कोणतेही भीती किंवा संकोचाशिवाय संवाद साधू शकतो, मजकूर वाचू शकते आणि लिहू शकतो। ओके, पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 2। सर, प्रश्न क्रमांक 2 जे आहे ते अशा प्रकारे दिलेला आहे। इम्पॉर्टंट प्रश्न आहे, कारण रिसेंटली परीक्षेमध्ये जशा प्रकारचे प्रश्न विचारले जात आहे मित्रांनो, ते संपूर्ण अनालिसिस आपण केलेला आहे। प्रश्न 2 आहे की हे बघा, मुलांना त्यांच्या भाषिक विकासाच्या बाबतीत प्रतिसंभरण म्हणजेच ज्याला आपण फीडबॅक असे म्हणतो, देण्यासाठी कोणती बाब सर्वात परिणामकारक ठरेल, अशा प्रकारे हा प्रश्न आहे। आणि आपल्याला या ठिकाणी सुद्धा 4 पर्याय, 4 ऑप्शंस दिलेले हैं। आपने जल्दी दोस्तों चारों ऑप्शंस को देख लेना है, क्योंकि हम यहाँ पर डायरेक्ट उत्तर देख रहे। तर हे बघा, ऑप्शन जे 3 असेल की शिक्षकांनी त्यांच्या चुकाचे मूल्यमापन करून त्यांच्या मातृभाषेची पार्श्वभूमी विचारत न घेता चुकांना दुरुस्त करण्याची पद्धती विकसित करणे, म्हणजे ऑप्शन जे 3 असेल सर, पर्याय जे सी दिलेला आहे आपला बरोबर उत्तर राहणार आहे। प्रश्न 3 आहे की भाषिक कौशल्य कशा प्रकारे शिकवले गेले पाहिजे। आता हे बघा, भाषिक कौशल्य संदर्भात हा प्रश्न आहे। आपल्याला 4 ऑप्शन्स दिलेले आहे। अनुकरणातून, एकाकीपणे म्हणजे प्रत्येक कौशल्य तुम्हाला वेगवेगळा करता आला पाहिजे, अशा प्रकारे एकाकीपणे आपण याने म्हणू शकतो, सविस्तरपणे समजावून किंवा समग्रपणे शिकवून। तर हे बघा, भाषिक कौशल्य जे आहे ते मित्रांनो समग्रपणे शिकवून या ठिकाणी आपला बरोबर उत्तर राहणार आहे, म्हणजे ऑप्शन जे डी असेल, पर्याय जे डी दिलेला आहे आपला योग्य उत्तर असणार आहे। कारण की हे बघा, स्पष्टीकरण दिलेलं आहे की समग्रपणे शिकवणे म्हणजे भाषेची 4 मुख्य कौशल्य आहेत, म्हणजे श्रवण, भाषण, वाचन आणि लेखन। ही सर्व कौशल्य एकमेकापासून वेगळी नसून ती परस्पराशी जोडलेली आहेत। ओके, त्यामुळे भाषा शिकवताना ती एकात्मिक किंवा समग्र पद्धतीने शिकवली पाहिजेत, जेणेकरून मुले भाषा नैसर्गिकरित्या आत्मसात करू शकतील। ओके, ऑप्शन जे आपला या ठिकाणी डी दिलेला आहे बरोबर उत्तर राहणार आहे। प्रश्न 4।
सर पुढचा जे प्रश्न आहे की शिक्षिका मुलांना चित्र काढणे आणि रंग भरण्यास प्रवृत्त करते, यातून ती काय साध्य करू इच्छिते। हिंदी में अगर ये प्रश्न आपको पूछा गया तो पूछा जाता है कि एक शिक्षिका है, वो बच्चों को ड्राइंग बनाने के लिए और उस पर रंग भरने के लिए प्रवृत्त कर रही है, वो क्या करना चाहती है। अशा प्रकारे हा प्रश्न आहे। सर आपल्याला 4 ऑप्शन्स 4 पर्याय दिलेले आहे, कारण हिंदी आणि मराठीमध्ये तुम्हाला सेम प्रश्न विचारले जातात, फक्त भाषेच्या त्या ठिकाणी म्हणजे भाषा चेंज केली जाते। 4 ऑप्शन्स आहे आणि मोटर स्किल विकसित करणे, ज्याला आपण क्रियात्मक क्षमता विकसित करणे असे म्हणू शकतो। म्हणजे ऑप्शन जे 2 असेल सर, पर्याय जे 2 दिलेला आहे आपलं योग्य उत्तर असणार आहे, कारण की स्पष्टीकरण दिलेलं आहे की क्रियात्मक क्षमता म्हणजे मोटर स्किल्स। जेव्हा मुले चित्र काढण्यात किंवा रंग भरतात तेव्हा त्यांच्या हाताच्या बोटाचे स्नायू आणि डोळे यांचा समन्वय साधला जातो, यालाच सूक्ष्म क्रियात्मक कौशल्य फाईन मोटर स्किल असे म्हणतात। प्राथमिक स्तरावर लेखनाची पूर्वतयारी म्हणून हे कौशल्य विकसित करणे अत्यंत महत्त्वाचे असते। ऑप्शन जे बी असेल सर, पर्याय जे बी दिलेला आहे आपलं योग्य उत्तर असणार आहे। मित्रांनो प्रत्येक प्रश्न जे आहे ते परीक्षेसाठी महत्त्वपूर्ण प्रश्न आहे आणि परीक्षेला फक्त 21 दिवस बाकी आहे आणि 6 सप्टेंबर 2026 मराठी पेपर 1 आणि पेपर 2 मध्ये जशा प्रकारचे प्रश्न विचारले जाऊ शकतात ते संपूर्ण अनालायसिस आपण केले आहे। पुढचा प्रश्न आहे की मुलाच्या भाषिक क्षमतेचे मूल्यमापन करण्यासाठी पुढीलपैकी कोणती पद्धती कमी महत्त्वाची आहे। आता हे बघा मित्रांनो, हा प्रश्न आहे निगेटिव्ह वे मध्ये, म्हणजे तुम्हाला 4 ऑप्शन्स दिलेले आहे, परंतु सर्वात कमी महत्त्वाची पद्धत कोणती, तर हे बघा लेखन सराव, म्हणजे ऑप्शन जे डी असेल सर्वात कमी महत्त्वाची पद्धत असणार आहे। ऑप्शन जे डी असेल सर, पर्याय जे डी दिलेला आहे आपलं योग्य उत्तर असणार आहे। ऑप्शन डी बरोबर उत्तर राहणार आहे। प्रश्न 6वा प्रश्न आहे की शिक्षिका इयत्ता 5वीच्या मुलांना आशयाने नीट आकलन व्हावे यासाठी आशयाचे नीट आकलन व्हावे यासाठी एक मोठा लेख वाचण्यास सांगते, ती पुढीलपैकी कोणत्या गोष्टीचा सराव करून घेत आहे। अशा प्रकारे हा प्रश्न आहे। 4 ऑप्शन्स आहे, व्यापक वाचन, संघन वाचन, शब्द जोडणी किंवा जोड वाचन, अशा प्रकारे 4 ऑप्शन्स दिलेले आहे। आणि व्यापक वाचन म्हणजे पर्याय जे 1 असेल सर, ऑप्शन जे 1 दिलेला आहे आपलं बरोबर उत्तर राहणार आहे। कारण की हे बघा, जर विधानाचा अर्थ संपूर्ण पाठाच्या ढोबळ मनाने मुख्य आशय म्हणजे जनरल अंडरस्टँडिंग समजून घेण्याचा असा घेतला तर त्याचे उत्तर व्यापक वाचन असे होतो, म्हणजे ऑप्शन 1 बरोबर उत्तर राहणार आहे। पर्याय जे 1 दिलेला आहे आपला बरोबर उत्तर असणार आहे। मित्रांनो सगळे लॉजिकली प्रश्न तुम्हाला हिंदी आणि मराठी पॅडागॉजीमध्ये विचारले जातात। व्हिडिओला प्लीज लाईक करा। ओके, प्रश्न 7 आहे की शिक्षिका मुलांचे भाषिक कार्य एका फोल्डरमध्ये ठेवते। जर तुम्ही 1ली ते 8वीतील शिक्षक असेल तर तुम्हाला हा माहीत आहे। ओके, आणि त्याच्या मुलांच्या भाषिक प्रगतीच्या मूल्यमापनासाठी वापर करते, बरोबर। या प्रकारच्या मूल्यमापनास काय म्हणता येईल, तर हे बघा संचयिका पोर्टफोलिओ मूल्यमापन असे म्हणता येईल, म्हणजे ऑप्शन जे डी असेल। पर्याय जे डी दिलेला आहे आपला बरोबर उत्तर असणार आहे। पुढचा प्रश्न 8 सर, 8वा प्रश्न आहे, सोपा प्रश्न आहे। लक्ष्य भाषा म्हणजे टार्गेट लँग्वेज शिकवताना मुलांच्या मातृभाषेचा अडथळा उत्पन्न होऊ दिला जाणार नाही, या पद्धतीला काय म्हणता येईल। थेट पद्धती, अगर आप इंग्लिश का लेक्चर क्लास में ले रहे हो तो आपको सिर्फ इंग्लिश टू इंग्लिश बोलनी है, आप मराठी का लेक्चर ले रहे हो तो आपको सिर्फ मराठी टू मराठी बोलनी है, हिंदी पढ़ा रहे हो तो सिर्फ हिंदी टू हिंदी बोलनी है। इसका उत्तर होता है थेट पद्धती म्हणजे डायरेक्ट मेथड आपलं उत्तर असणार आहे। ऑप्शन जे 1 असेल सर, पर्याय जे 1 दिलेला आहे बरोबर उत्तर असणार आहे। प्रश्न आहे की व्याकरण शिकवण्यासाठी ओके पुढीलपैकी कोणती पद्धत परिणामकारक ठरेल। मित्रांनो सर्वात जास्त सोपा प्रश्न आहे। आपल्याला 4 पर्याय 4 ऑप्शन्स या ठिकाणी दिलेले आहे आणि बरोबर उत्तर काय आहे तर बघा संदर्भ देऊन व्याकरणाच्या नियमांच्या उलगडा करून दाखवणे म्हणजे ऑप्शन जे डी असेल। पर्याय जे डी दिलेला आहे आपलं योग्य उत्तर असणार आहे, बरोबर उत्तर राहणार आहे। प्रश्न आहे की चॉम्स्कीच्या मते भाषेच्या संदर्भात कोणती गोष्ट मुलांमध्ये जन्मतः असते, अशा प्रकारे हा प्रश्न आहे। तर बघा भाषा आत्मसात करणे,
भाषा आत्मसात करणे ही गोष्ट मुलांमध्ये जन्मतः असते. ऑप्शन जे एक असेल सर, पर्याय जे एक दिलेला आहे आपलं योग्य उत्तर असणार आहे. मित्रांनो, व्हिडिओ आवडत असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा. आपण जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. डिस्क्रिप्शनमध्ये आमच्या टेलिग्राम आणि व्हॉट्सअप चॅनलची लिंकसुद्धा दिलेली आहे. तिथे जाऊन आपण आमच्या टेलिग्राम आणि व्हॉट्सअप चॅनलला सुद्धा जॉईन करू शकतात. आणि जर तुम्हाला आमच्या चॅनलची मेंबरशिप हवी असेल, जे की इम्पॉर्टंट आहे, तर जॉईन बटनला जॉईन करून आपण ही मेंबरशिप घेऊ शकतात. सीटेट 6 सप्टेंबर 2026 आणि महाटेट 2026 साठी तुम्हाला टोटली लाईव्ह प्लस रेकॉर्डेड जे लेक्चर आहे आमच्या चॅनलच्या माध्यमातून पेपर 1 आणि पेपर 2 साठी फ्रीमध्ये पाहायला मिळणार आहे. तर आताच जॉईन बटनला जॉईन करून आपण ही मेंबरशिप घेऊ शकतात. व्हिडिओला प्लीज लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. पुढचा प्रश्न काय आहे बघा सर. पुढचा प्रश्न आहे की पुढीलपैकी कोणती बाब पायाभूत वाचन कौशल्य नाही. पुन्हा एक नेगेटिव्ह टाईपमध्ये या ठिकाणी प्रश्न आलेला आहे की पायाभूत वाचन कौशल्य कोणती बाब नाही. तर बघा, उकल करणे, अर्थ लावणे पायाभूत वाचन कौशल्य आहे. अक्षर ओळखणे सुद्धा पायाभूत वाचन कौशल्य आहे. आणि शब्द संग्रह वाचणे हा सुद्धा पायाभूत वाचन कौशल्य आहे. परंतु या ठिकाणी नाही विचारलेला आहे. तर बघा, रूपिम व्यवस्था उत्तर असणार आहे. कारण की रूपिम व्यवस्था पायाभूत वाचन कौशल्य नाही. ऑप्शन जे सी असेल सर, पर्याय जे सी दिलेला आहे आपलं योग्य उत्तर राहणार आहे. स्पष्टीकरण बघा की रूपिम व्यवस्था काय आहे. तर बघा, रूपिम म्हणजे भाषेतील अर्थाच्या सर्वात लहान घटक. उदाहरणार्थ मूळ शब्द, प्रत्यय, उपसर्ग. रूपिम व्यवस्था हा प्रामुख्याने उच्च प्रगत भाषा रचना आणि व्याकरणाचा भाग आहे. ओके. पायाभूत वाचन कौशल्य आत्मसात करताना मुलं सुरुवातीला अक्षर जोडणे आणि शब्दाचे वाचन करणे शिकते. थेट प्रगत रूपिम व्यवस्थेचा सखोल अभ्यास करत नाही. म्हणजे ऑप्शन जे रूपिम दिलेला आहे आपलं बरोबर उत्तर असणार आहे. ओके, ऑप्शन रूपिम या ठिकाणी योग्य उत्तर असणार आहे. पुढचा प्रश्न आहे सर, प्रश्न 12 आहे की शिक्षिका लहान मुलांना नवीन शब्द शिकवताना प्रत्यक्ष वस्तूचा वापर करते. कारण आता हे बघा, या ठिकाणी जी शिक्षिका आहे ते मुलांना नवीन शब्द शिकवत आहे आणि प्रत्यक्ष वस्तूच्या त्या ठिकाणी वापर करत आहे. याचे कारण काय? अशा प्रकारे हा प्रश्न आहे. हिंदीमध्ये सुद्धा तुम्हाला अशाच प्रकारचे प्रश्न पाहायला मिळणार आहे 6 सप्टेंबर 2026 पेपर 1 आणि पेपर 2 मध्ये. तर बघा, उत्तर असणार आहे सर ऑप्शन डी. त्यामुळे मुले वास्तव जीवनात पाहिलेले वस्तू आणि शब्द यांचे संबंध लावू शकतात. ऑप्शन जे डी असेल सर, पर्याय जे डी दिलेला आहे आपलं योग्य उत्तर बरोबर उत्तर राहणार आहे. प्रश्न 13 सर, प्रश्न 13 आहे की विद्यार्थी लेखनाला सुरुवात करतो त्याची पहिली पायरी म्हणजे काय. तर हे बघा, विद्यार्थी लेखन करायला सुरुवात करत आहे. पहिली पायरी या ठिकाणी विचारलेली आहे. तर हे बघा, लेखन सुरू करण्या अगोदर विचार मंथन करावा लागतो किंवा विचार मंथन करणे गरजेचे असते. ऑप्शन जे एक असेल सर, पर्याय जे एक दिलेला आहे आपलं बरोबर उत्तर असणार आहे. आपण अर्जित रजेसाठी किंवा ज्याला आपण CL म्हणतो त्यासाठी जर आपण ॲप्लिकेशन हेडमास्टरला देत आहोत तर त्या ठिकाणी आपल्याला विचार करावा लागतो. म्हणजे विचार मंथन करावे लागते. म्हणजे एक्झाम्पल आहे, फक्त एक एक्झाम्पल आहे. चला पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 14 सर, 14वा प्रश्न आहे की शिक्षिका मुलांना शैक्षणिक उपक्रमातून भाषेच्या मौखिक आणि लिखित स्वरूपांचा वापर करण्याची संधी फॅसिलिटी उपलब्ध करून देते. ती पुढीलपैकी कोणत्या गोष्टीवर भर देते. अशा प्रकारे हा महत्त्वपूर्ण प्रश्न आहे. खूप महत्त्वपूर्ण प्रश्न आहे. प्रश्न वाचून घ्या, प्रश्न समजून घ्या. 4 पर्याय, 4 ऑप्शन्स दिलेले आहे आणि कृती आधारित भाषा शिक्षण म्हणजे ऑप्शन जे 2 असेल सर, पर्याय जे 2 दिलेला आहे आपला योग्य उत्तर असणार आहे. ऑप्शन जे 2 असेल बरोबर उत्तर असणार आहे. कृती आधारित भाषा शिक्षण म्हणजे काय. तर हे बघा, संपूर्ण स्पष्टीकरण दिलेलं आहे मराठीमध्ये की कृती आधारित भाषा शिक्षण म्हणजे जेव्हा शिक्षिका वर्गात असे शैक्षणिक उपक्रम किंवा टास्क म्हणजे काम आयोजित करते ज्यामध्ये विद्यार्थ्यांना भाषेचे मौखिक आणि लिखित दोन्ही रूपे प्रत्यक्ष वापरण्याची संधी मिळते तेव्हा त्याला कृती आधारित भाषा शिक्षण म्हणतात. यामध्ये
मुले केवळ भाषा पाठ करीत नाही तर प्रत्यक्ष उपक्रमातून उदाहरणार्थ गटचर्चा, प्रकल्प, भूमिका अभिनय ती नैसर्गिकरित्या वापरू शकतात. ऑप्शन जे आपला या ठिकाणी बी दिलेला आहे योग्य उत्तर असणार आहे. ऑप्शन बी बरोबर उत्तर असणार आहे. पुन्हा एक महत्त्वपूर्ण प्रश्न आहे आणि सर हा प्रश्न प्रत्येक वेळी परीक्षेमध्ये आलेला प्रश्न आहे. म्हणजे 2011 ते 2026ची प्रश्नपत्रिका तुम्ही पाहून घ्या. उपचारात्मक शिक्षण संदर्भात प्रत्येक वर्षी प्रत्येक परीक्षेमध्ये प्रश्न आलेला आहे. 100% प्रश्न आलेला आहे. 2 विधाने दिलेली आहे, विधान आणि कारण. तर बघा, विधान आहे की उपचारात्मक शिक्षण ही एक पद्धतशीर प्रक्रिया आहे ज्यात शिक्षक मुलांच्या समस्याचे निदान करतात आणि नंतर योग्य त्या पद्धतीचा वापर करतात. समस्यांचे निदान करतात म्हणजे ऑप्शन 1 जे आहे किंवा विधान 1 जे आहे ते 100% बरोबर आहे. उपचारात्मक शिक्षण देण्यापूर्वी शिक्षकाला विद्यार्थ्यांची क्षमता आणि उणीवा माहीत असल्या पाहिजे. सर्वात इम्पॉर्टंट बाब या ठिकाणी दिलेली आहे. म्हणजे आर सुद्धा बरोबर आहे आणि विश्लेषण किंवा व्याख्या सुद्धा या ठिकाणी बरोबर झालेली आहे. म्हणजे ऑप्शन जे 1 असेल की ए आणि आर दोन्ही योग्य आहे आणि आर हे ए चे योग्य विश्लेषण पण आहे. म्हणजे ऑप्शन जे 1 असेल सर पर्याय जे 1 दिलेला आहे आपला योग्य उत्तर असणार आहे. मित्रांनो, परीक्षेला फक्त 21 दिवस बाकी आहे आणि परीक्षेपूर्वी आपले हे अपडेट प्रश्नसंच तुमच्यासाठी महत्त्वपूर्ण आहे. खूप खूप महत्त्वपूर्ण आहे. कारण सीटेट 6 सप्टेंबर 2026ला तुम्हाला जशा प्रकारचे प्रश्न विचारले जाईल मित्रांनो तशाच प्रकारचे प्रश्नसंच आपण तयार केलेले आहे. फेब्रुवारी 2026 मध्ये सुद्धा आपला जे निकाल आला होता मित्रांनो उत्कृष्ट असा निकाल लागला होता. कारण प्रश्नसंच आपण प्रत्येक परीक्षेपूर्वी अपडेट करत असतो. म्हणजे हे प्रश्नसंच तुम्हाला फक्त आणि फक्त 6 सप्टेंबर 2026च्या परीक्षेसाठी तयार केलेले आहे. पेपर 1 आणि पेपर 2 साठी अपडेट प्रश्नसंच डिफिकल्टी लेवल अनुसार आपण या ठिकाणी तयार केलेला आहे. मित्रांनो, सिलेबस जरी सेम असला तरी पेपरची जी काठिण्य पातळी असते पेपर 1 आणि पेपर 2 त्यामध्ये फरक असतो. पेपर 1 साठी तुम्हाला 5 विषय या ठिकाणी मिळणार आहे. मराठी भाषा पेडागॉजी 10 प्रश्नसंच विथ उत्तर सूची, हिंदी भाषा पेडागॉजी 10 प्रश्नपत्रिका विथ आंसर की, बालमानसशास्त्र 10 प्रश्नपत्रिका विथ आंसर की, परिसर अभ्यास आणि गणित विषयाची 10 प्रश्नपत्रिका विथ उत्तर सूची. म्हणजे टोटल 50 प्रश्नपत्रिका तुम्हाला या 5 विषयासाठी मिळणार आहे मित्रांनो. आणि प्राइस आपण फक्त 499 रुपये या ठिकाणी ठेवलेली आहे. म्हणजे 100 रुपयामध्ये तुम्हाला एका विषयासाठी 10 प्रश्नपत्रिका या ठिकाणी दिली जाणार आहे आणि प्रत्येक प्रश्नपत्रिकेमध्ये उत्तर सूची आंसर की दिलेली आहे. तशाच प्रकारे पेपर 2 साठी मराठी पेडागॉजी 10 प्रश्नसंच, हिंदी पेडागॉजी 10 प्रश्नसंच, बालमानसशास्त्र आणि समाजशास्त्र पेडागॉजी म्हणजे SST पेडागॉजी 10 प्रश्नसंच विथ आन्सर की. प्राइस आपण या ठिकाणी पेपर 2 साठी फक्त 399 रुपये ठेवलेला आहे मित्रांनो. कारण पेपर 2 मध्ये 4 विषय असतात आणि पेपर 1 मध्ये 5 विषय असतात. आणि जर तुम्हाला पेपर 1 आणि पेपर 2 साठी अपडेट प्रश्नसंच 6 सप्टेंबर साठी घ्यायचे असेल तर 699 मध्ये तुम्हाला पेपर 1 आणि पेपर 2 साठी जवळपास 90 प्रश्नपत्रिका या ठिकाणी मिळणार आहे. प्रत्येक विषयासाठी आपण वेगवेगळे प्रश्नसंच तयार केलेले आहे मित्रांनो. आणि अपडेट प्रश्नसंच आहे 6 सप्टेंबर 2026च्या परीक्षेसाठी महत्त्वपूर्ण प्रश्न आहे. सजेशन आहे मित्रांनो, जर तुमचा अभ्यास झालेला नसेल तर कमीत कमी हे करून परीक्षेला जा. म्हणजे 100% तुम्हाला फायदा या ठिकाणी मिळणार आहे. व्हॉट्सअप नंबर स्क्रीनवर दिलेला आहे. या नंबरवर व्हॉट्सअप करून तुम्ही हे PDF प्रश्नसंच परचेस करू शकता. सिम्पली व्हॉट्सअपमध्ये हाय करा, तुम्हाला एक स्कॅनर दिला जाईल त्यावर पेमेंट करून फक्त स्क्रीनशॉट टाका. म्हणजे लगेच आपल्याला हे अपडेट प्रश्नसंच या ठिकाणी मिळणार आहे मित्रांनो. वेळ कमी आहे, फक्त परीक्षेला 21 दिवस बाकी आहे. तर आताच व्हॉट्सअप करून तुम्ही हे परचेस करू शकता. व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. प्रश्न 16 आहे पुन्हा उपचारात्मक शिक्षणासंदर्भात या ठिकाणी प्रश्न आलेला आहे की उपचारात्मक शिक्षणाचे उद्दिष्टे कोणते.
उपचारात्मक शिक्षण का लक्ष्य क्या होता है, टारगेट क्या होता है, तो देखिए यहाँ पर आपको 4 ऑप्शन्स दिए गए हैं आणि पर्याय जे डी असेल सर की अध्ययनात मागे राहून गेलेल्या मुलांना अधिक मदत करणे, उपचारात्मक शिक्षण म्हणजेच मदत करणे. ऑप्शन जे डी असेल सर पर्याय जे डी दिलेला आहे आपलं योग्य उत्तर असणार आहे. ऑप्शन डी बरोबर उत्तर राहणार आहे. प्रश्न आहे की हे बघा, भाषा समृद्ध वातावरण असल्यामुळे विद्यार्थ्यांना पुढीलपैकी कोणती संधी मिळते. तर हे बघा, भाषा समृद्ध वातावरण जर असला तर विद्यार्थ्यांना भाषा पाहणे, भाषा वापरणे आणि भाषा अनुभवणे ही संधी त्या ठिकाणी उपलब्ध होते. म्हणजे ऑप्शन जे एक असेल सर पर्याय जे एक दिलेला आहे आपलं बरोबर उत्तर असणार आहे. ऑप्शन जे एक असेल योग्य उत्तर राहणार आहे. मित्रांनो, व्याकरण किती मार्कासाठी असतो, तर हे बघा 6 ते 7 मार्कासाठी तुम्हाला ग्रामर विचारला जातो. मित्रांनो, पेपर 1 आणि पेपर 2 दोन्ही पेपरमध्ये हिंदी आणि मराठी म्हणजे तुमची भाषा कोणतीही असो, कोणतीही भाषेमध्ये तुम्हाला 6-7 मार्कासाठी परिच्छेद वर व्याकरण विचारला जातो. मतलब आपको जो पैसेज दिए जाते हैं, जो उतारे दिए जाते हैं दोस्तों, उन्हीं के बेस पर आपको यहाँ पर ग्रामर पूछा जाता है. जशा प्रकारे हा प्रश्न आहे, नदी या शब्दाचा पर्यायी शब्द शोधा. आता पर्यायी शब्द कुठे असणार, तर त्या उतार्यामध्ये दिलेला आहे की सरिता हा नदीसाठी योग्य पर्यायी शब्द आहे. म्हणजे अशाच प्रकारचे प्रश्न तुम्हाला व्याकरण संदर्भात विचारले जातात. म्हणजे 10वी-12वीच्या परीक्षेमध्ये जशा प्रकारे प्रश्न विचारतात तशाच प्रकारे. ओके, या ठिकाणी सरिता योग्य उत्तर असणार आहे. प्रश्न आहे की पुढीलपैकी विशेष नाम असलेला पर्याय शोधा. तर बघा, टेकडी सामान्य नाम, रस्ता सामान्य नाम, पसारा सामान्य नाम, परंतु राही या ठिकाणी विशेष नाम आहे. ऑप्शन जे एक असेल सर पर्याय जे एक दिलेला आहे योग्य उत्तर राहणार आहे, बरोबर उत्तर राहणार आहे. पुढचा प्रश्न आहे की पृथ्वी आडसत सूर्यासन्मुख होत असते, यातील अधोरेखित क्रियापद कोणते. तर हे बघा मित्रांनो, या ठिकाणी अधोरेखित म्हणजे होत असते हे अधोरेखित क्रियापद आहे. सकर्मक आहे, अकर्मक आहे, संयुक्त आहे किंवा सहायक आहे. तर हे बघा, होत असते म्हणजे संयुक्त क्रियापद या ठिकाणी दिलेला आहे. ऑप्शन जे सी असेल सर पर्याय जे सी दिलेला आहे आपलं योग्य उत्तर असणार आहे. मित्रांनो, आज आपण सीटेट 6 सप्टेंबर 2026 साठी मोस्ट इम्पॉर्टंट आणि सिलेक्टेड मराठी अध्यापनशास्त्र, मराठी भाषा पॅडागॉजी पेपर 1 आणि पेपर 2 साठी मोस्ट इम्पॉर्टंट प्रश्न पाहिले आहोत. मित्रांनो, अशाच प्रकारचे प्रश्न तुम्हाला 6 सप्टेंबर रोजी परीक्षेमध्ये विचारले जाऊ शकतात. आणि जर तुम्ही आमचे नोट्स जर तुम्हाला पाहिजे असेल किंवा प्रश्नसंच पाहिजे असेल फक्त मराठी विषयासाठी, तर बघा तुमच्यासाठी एक विशेष ऑफर या ठिकाणी आपण सुरू केलेला आहे. मित्रांनो, अपडेट प्रश्नसंच म्हणजे मराठी पॅडागॉजी पेपर 1 साठी तुम्हाला 10 प्रश्नपत्रिका फक्त 100 रुपयामध्ये दिली जाईल. जर तुमचा पेपर 2 आहे तर मराठी भाषेची 10 प्रश्नपत्रिका विथ आन्सर की म्हणजे स्पेशल मराठी सब्जेक्टसाठी 100 रुपयामध्ये दिली जाईल. आणि पेपर 1 आणि पेपर 2 दोन्ही पेपर असेल तर फक्त 199 मध्ये तुम्हाला या ठिकाणी 20 प्रश्नपत्रिका मराठी पॅडागॉजीची मिळणार आहे. पेपर 1 साठी 10 आणि पेपर 2 साठी 10 कॉम्बो पॅक आपण तयार केलेला आहे. मित्रांनो, स्पेशल ऑफर आहे. व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे, या नंबरवर व्हॉट्सअप करून तुम्ही हे परचेस करू शकता. सिम्पली व्हॉट्सअपमध्ये हाय करा, एक स्कॅनर पाठवलं जाईल, त्यावर पेमेंट करून स्क्रीनशॉट टाका म्हणजे लगेच आपल्याला हे अपडेट प्रश्नसंच उपलब्ध करून दिले जाईल. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये काही नवीन प्रश्नांसोबत.